नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर सांगायचं एक की आपण काहीतरी आणायला सांगतो मार्केटमधून आणि त्याच्या बदल्यात काहीतरी वेगळंच आणलं जातं. तर अशा वेळी काय करायचं? तर तसंच काहीसं माझ्यासोबतसुद्धा झालेलं होतं बघा. आणि इथे आता बघू शकता तुम्ही. पण ही रेसिपी जी आहे ती पहिल्या वेळी मी बनवली आणि पहिल्या प्रयत्नातसुद्धा अगदी उत्तम, म्हणजे चिकन मटनसुद्धा फेल आहे या रेसिपी पुढे. अशा पद्धतीची ही एवढी भन्नाट झाली होती की विचारसुद्धा करू शकत नाही. आणि मी पहिल्या वेळीच खाल्लेली होती, म्हणजे घरातसुद्धा पहिल्याच वेळी खाल्लेली आहे सगळ्यांनी. खूपच टेस्टी झाली आहे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी अगदी कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. ते इथे बघू शकता. हिरवी विलायची घेतलेली आहे, ही छोटीवाली 2. त्याच्यानंतर 6 ते 7 मिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथे 2 ते 3 लवंग घेतलेले आहेत आणि एक मोठा वेलदोडा घेतला आहे आणि कांदा, तमालपत्र घातलेलं आहे. तर तमालपत्र वगैरे छान असं परतून झालं की त्याच्यानंतर कांदा घातला आहे बघा, तो सुद्धा छान परतवून घेतलेला आहे. लवंगसुद्धा 2-3 घातलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता, दालचिनी घालायची विसरली होती, तर ती दालचिनीसुद्धा बघा थोडीशी घातलेली आहे. हातावरती तुम्हाला दाखवलीसुद्धा. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, छान परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे सुकं खोबऱ्याचा कीस घालू शकता किंवा तुकडेसुद्धा पातळ करून घालू शकता. या पद्धतीनं हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून भाजलेलं आहे. आता बघूया पुढे काय करायचं. त्याच्यानंतर बघा इथे थोडीशी खसखस घेतलेली आहे. खसखस कसं करपली जाते, त्याच्यामुळे काय करायचं, खसखस जी आहे ती अगदी लास्टला घालायची आणि थोडीशी परतवून घ्यायची. अगदी अर्धा मिनिट परतवून घेतली की त्याच्यानंतर बघा गॅस बंद करून द्यायचा. छान असा मसालासुद्धा मस्त भाजून झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला. बघितलं तुम्ही, खूप छान मसाला भाजला गेलेला आहे. वाससुद्धा मस्त दरवळत होता घरामध्ये. आणि आता हा मसाला सगळा थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता ह्याच्यासोबतच बघा आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूणसुद्धा तुम्ही घालू शकता, पण आपण पेस्ट घालणार आहोत. तर त्यासाठी मी फक्त इथे 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आणि भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता हे वाटणसुद्धा आपलं इथे तयार झालेलं आहे. तर रेसिपी काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढे. तर आता इथे बघा, मी आणायला सांगितलं होतं एक, म्हणजे असंच बोलले होते एक वेळा. तर त्याच्या बदल्यात काहीतरी वेगळंच घरी आणलेलं होतं. तर आता हे तेच आहे. मी पहिल्या वेळीच बनवलेलं आहे. तर चला याची रेसिपीच बनवून टाकूया. म्हणून काहीतरी व्हेज बनवूया या पद्धतीनं, म्हणून मी करायला घेतली आणि खूपच छान झाली होती. तर आता बघा हे या पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे. जसं की पांढरा भाग घ्यायचा, त्याचा जो पिवळा भाग असतो त्या पद्धतीचं घ्यायचं नाही. आता हे कसं मार्केटमधून अगदी छान कट करूनच घेऊन आले होते ते. आणि इथे बघू शकता छान असं अगदी कोवळं कोवळं आहे. आणि याला बघा आपलं फणसाचे म्हणजे जो कोवळा फणस असतो त्याची भाजी बनवली जाते असं मी ऐकलं होतं. म्हणजे तेच नंतर ऐकलं. ह्याच्या पहिलं मला माहीतसुद्धा नव्हतं की भाजी बनवली जाते. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं धुवून घेतलेला आहे मी. आणि असं बोलतात की वरचा पांढरा भाग असेल तो खाण्यासाठी कडवट लागत नाही. या पद्धतीने मी तुम्हाला वरती दाखवलं हातामध्ये. आणि जर पिवळा पडलेला भाग असेल तर तो घ्यायचा नाही, तो थोडासा कडवट लागतो. आता हे मला माहीत नाही आहे, पण सांगते मी तुम्हाला, मी जे ऐकलं आहे ते. आता बघा छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये. आणि असं जरी तुम्ही फोडणीमध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकतं, पण थोडंसं तेलामध्ये जसं पनीर वगैरे आपण फ्राय करतो त्या पद्धतीनं बघा, काहीही मसाले न घालता आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता छान असं लालसर कलरवरती परतवून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता पुढची प्रोसेस करून घेऊया. ते सुद्धा साईडला काढून ठेवलं. आता बघा भरपूर तेल घातलेलं आहे. या रेसिपीसाठी तेल थोडं जास्तच वापरा, म्हणजे तितकीच छानसुद्धा दिसते, चवीलासुद्धा भन्नाट होते आणि कलर म्हणाल तर पाहता क्षणी
म्हणजे चिकन मटनसुद्धा तुम्ही खायला विसरून जाल. म्हणजे तुलनाच नाही करू शकत चिकन मटनच्या सोबत ह्याची. एवढी भन्नाट रेसिपी होते. तेल घालून घेतलं आहे छान बघा, 3 ते 4 चमचे मोठे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, तमालपत्र घातलं आणि मोठा 1 ते दीड मोठा कांदा चिरून घेतलेला आहे या पद्धतीनं बारीक असा, तो घालून घेतला. छान तो सुद्धा लालसर रंगावरती परतवून घेतलेला आहे. आता बघा याच्यामध्ये घालायचे आहे आलं लसूणची, ठेचलेला आलं लसूण घातलेला आहे. तुम्ही ते पेस्ट वापरू शकता किंवा डायरेक्ट मसाला जो आपण बनवून ठेवला पहिलं त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. पण इथेच वापरलेली आहे मी. छान अशा तेलावरती परतवून घेतली की टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो वाटवून घेतलेला जो मसाला होता तो घालायचा. आणि आता कसं जास्त आपल्याला हा मसाला परतवायची गरज नाही आहे, कारण आपण सगळे पदार्थ म्हणजे सगळे जिन्नस आपण भाजूनच घेतलेले आहेत तेलावरती, त्याच्यामुळे थोडासा कमी टाईम लागतो. आणि आता इथे बघू शकता तुम्ही छान तेलसुद्धा मसाल्याला सुटलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकलं म्हणजे छान असा परत एक वेळा छान मसालासुद्धा छान शिजला जातो. आता बघा याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये मी घातलेले हळद पावडर आणि कलरसाठी थोडीशी कश्मीरी चिली पावडर घातली आहे अर्धा चमचा. आणि इथे घातलेली आहे मिरची पावडर. इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला नाही आहे. जी आपण मिरची पावडर वापरतो तर ती मिरची पावडर वापरलेली आहे. मिरची पावडरमध्ये खूप छान झाली होती भाजी. आणि नंतर बघा छान मसालेसुद्धा मिक्स करून घ्यायचे या पद्धतीनं. आणि आता बघू शकता तुम्ही परतसुद्धा छान तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलेले आहेत सगळे मसाले. त्याच्यानंतर कोथिंबीर घातली. कोथिंबीर या मसाल्यामध्येच घातली की त्याचा फ्लेवरसुद्धा आपल्या कोथिंबीरचा छान उतरतो मसाल्यामध्ये. आता या पद्धतीनं हे जे फणस होतं तर हे बघा या पद्धतीनं कट करून घेतलेलं होतं. तर ते छान असं फ्राय झाल्यानंतर बघा साईडला ठेवलं होतं. तर ते सुद्धा घालून घेतलं. त्याच बाउलमध्ये म्हणजे तेलामध्ये परतवून घेतलेलं होतं. तर तेलाचा सुद्धा अंश त्याच्यामध्ये होता बाउलमध्ये. तर इथे बघू शकता आता तुम्ही बघितलं खूप छान कलरसुद्धा आलेला आहे भाजीला. आणि त्याच बाउलमध्ये गरम पाणी घातलेलं आहे. या भाजीमध्ये गरम पाणीच म्हणजे सगळ्याच मोस्टली भाज्यांमध्ये गरम पाणीच वापरा. कलरसुद्धा खूप छान येतो आणि अगदी तर्रीवाली भाजी मस्त दिसते. आणि इथे आता बघू शकता त्याच बाउलमध्ये पाणी घातलं आणि पाणी घालून तुम्हाला जेवढा भाजीचा थिकनेस हवा आहे तेवढं तुम्ही वापरू शकता पाणी. आता बघा आपल्याला थोडंसं जास्तच पाणी वापरायचं आहे, कारण थोडंसं शिजायला पण लागणार. म्हणजे जास्त टाईम लागत नाही, ऑलरेडी आपण फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी बघा जास्त वेळ तर लागणार नाही आहे, पण थोडंसं वापरायचं जास्त पाणी. इथे आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. पाणी का वापरायचं ते सांगते आता. तर पाणी वापरल्याने काय होतं, जेवढं छान भाजी शिजेल तेवढी छान लागते सुद्धा. आणि वरतून जेव्हा आपली भाजी थंड होत जाते तशी ती पूर्ण थिक व्हायलासुद्धा म्हणजे पूर्ण पाणी ती शोषून घेते आणि थिक होते भाजी. त्याच्यामुळे थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरा, खूप छान लागते भाजी. बघू शकता आता झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण छान शिजवून घेतलेली आहे. अजूनसुद्धा थोडीशी पातळच आहे, पण ही बघा जेव्हा थंड होईल भाजी तेव्हा छान असं आळणसुद्धा बसतं, म्हणजे मस्त भाजी तयार होते, थिक तयार होते. आपल्याला म्हणजे वाटणारसुद्धा नाही की एवढं पाणी शिल्लक राहिलं होतं ते. आता इथे बघा भाजीसुद्धा छान शिजलेली आहे, चेकसुद्धा केली आपण. आता तुम्हाला दाखवते कोथिंबीर घालून तुम्ही सर्व करू शकता. कलरसुद्धा बघू शकता, थोडंसं तेल दिसते, पण जेवढं तेल दिसलं तर तुम्हाला कमी वापरायचं असेल तर कमीसुद्धा वापरू शकता. पण दिसायलासुद्धा भाजी खूप छान लागते आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती. घरात तर सगळ्यांना आवडली, अगदी माझ्या यशनीसुद्धा चाटून पुसून आम्ही सगळ्यांनी खाल्ली ही भाजी. नक्की या पद्धतीनं करून बघा आणि तुमचा जो काही अनुभव असेल तो माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप सारे मनापासून धन्यवाद. अगदी जवळूनसुद्धा दाखवते तुम्हाला. वाटतं की नाही, आलं की नाही तोंडाला पाणी. अगदी चिकन मटनसुद्धा या रेसिपीपुढे फेल आहे.
आता ते तुम्हीच मला सांगू शकता. तर आता बघा, आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि आपले साधे सोपे छान व्हिडिओ किंवा रेसिपीज तुम्ही कधीच मिस करणार नाही. चला तर मग, आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.